हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत म्युच्युअल फंडच्या एक अशा फंडबद्दल जो स्पेसिफिकली इन्व्हेस्टरला खूप जास्त अट्रॅक्ट करतो. सो जो आहे की डिव्हिडंड यील्ड फंड. सो पहिलं आपण समजूया की व्हॉट इज डिव्हिडंड यील्ड फंड आणि त्याच्यानंतर जे समजूया की त्या बेसवरती आपल्याला किती बेनिफिट आहेत. सो सिम्पल बघा, शॉर्ट आहे, मी थोडंसं वाचून त्याच्यानंतर एक्सप्लेन करीन, जास्त कन्फ्यूज होण्यासारखं नाही या ऑप्शनसारखं. सो डिव्हिडंड्स आर मोर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ इक्विटी, इन्व्हेस्टिंग इक्विटी और इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट. सो जनरली जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर टेक्निकली त्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. मॅनी कंपनीज शेअर अ पोर्शन ऑफ देअर प्रॉफिट्स विथ देअर शेअर होल्डर्स बाय डिक्लेअरिंग डिव्हिडंड्स. जेव्हा सिम्पल आहे, डिव्हिडंड जनरली काय असतं की कंपनी जी प्रॉफिट बनवते त्याचा काही पार्ट ती एका शेअर होल्डरला देते. एका म्हणजे जे पण शेअर होल्डर्स आहेत त्यांना देते. सपोज कंपनी 40% प्रॉफिट कमवत असेल, त्यातले 10% किंवा 5% जर त्यांना शेअर होल्डर्स देत असतील, सो दॅट कम्स अंडर दी अ डिव्हिडंड. सो इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर कंपनीज टू ऑफर डिव्हिडंड. सो बघा, कंपनीज असं कंपल्सरी नसतं की डिव्हिडंड ऑफर केले पाहिजे किंवा प्रत्येकानेच डिव्हिडंड दिलं पाहिजे. कंपनी चूज टू डिक्लेअर देम टू मेक इन्व्हेस्टिंग इन देअर स्टॉक्स मोर अट्रॅक्टिव्ह. सिम्पल बघा, जर मला समजते की मी कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतलेत आणि वरून मला त्या कंपनीचा प्रॉफिट पण मिळतोय काही प्रमाणात, तर मला सांगा, आपल्यासारखे बरेच इन्व्हेस्टर असतील ते स्पेसिफिकली या गोष्टीमध्ये, या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडेल. त्यांची व्हॅल्युएशन तेवढी वाढते, राईट, कॅपिटलायझेशन तेवढी होते, राईट. त्यामुळे सो टेक्निकली जो आहे ना, त्या डिव्हिडंड बेसिसवरती आपण फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा मॅनेजर, फंड मॅनेजर तो इन्व्हेस्ट करतो ते सांगितलं याच्यामध्ये. सो डिव्हिडंड यील्ड इज द डिव्हिडंड पेड पर युनिट डिवाइड बाय द मार्केट प्राइस. सो टेक्निकली तुम्हाला काही युनिट्स असतात शेअर्स, आउट ऑफ शेअर्सच्या, त्याला जर आपण डिवाइड केलं मार्केट प्राइससोबत तर तुमचा डिव्हिडंड यील्ड निघतो. आणि जनरली म्युच्युअल फंड्स आर इक्विटी फंड्स दॅट इन्व्हेस्ट इन टू इक्विटी अँड इक्विटी असोसिएटेड इन्स्ट्रुमेंट्स ऑफ कंपनीज दॅट नोन एज द डिक्लेअर हाय डिव्हिडंड. सो जनरली हा जो डिव्हिडंड यील्ड फंड असतो हा जनरली अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो जो सर्वात जास्त डिव्हिडंड्स पे करतात किंवा स्पेसिफिकली डिव्हिडंड्स ऑफर करतात त्यांच्या इन्व्हेस्टर्सला. ओके. सो फीचर्स जर बघायला गेलो तर सोर्स ऑफ इन्कम, ठीक आहे. सिन्स द डिव्हिडंड इज अ की सेंट्रल फॉर सिलेक्टिंग स्टॉक्स फॉर दिस फंड, यू कॅन एक्सपेक्ट द कन्सिस्टंट रिटर्न ऑन युअर इन्व्हेस्टमेंट. सिम्पल बघा, जर सपोज मी इन्व्हेस्टमेंट केले आणि एखाद्या कंपनीने मला डिव्हिडंड डिक्लेअर केले, तर माझ्याकडे ते शेअर्स पण आहेत प्लस डिव्हिडंड, तर माझी एक पॅसिव्ह इन्कम सुरू राहते, एक कंटिन्युअस इन्कम सुरू राहते, जी तुम्हाला इकडे बघायला मिळते, राईट. सो सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला इथे मिळतं, कारण जे युनिट्स तुम्हाला अलॉट केले जातात त्या युनिट्सच्या बेसिसवरती तुम्हाला जो डिव्हिडंड आहे तो मिळतो, राईट. सो एक्स्ट्रा युनिट्स पण तिकडे तुम्हाला मिळतात आणि डिव्हिडंड पण तुमच्या फंडमध्ये ॲड केला जातो. सो दॅट इज द रिझन बिहाइंड इट. लोअर रिस्क आहे. डिव्हिडंड्स आर पेड ऑन द रेग्युलर बेसिस बाय एक्स्ट्रीमली स्टेबल ऑर्गनायझेशन दॅट आर वेल नोन इन दी मार्केट. सो सिम्पल बघा, ज्या लार्ज कॅप कंपनी असतात ज्या मार्केटमध्ये ऑलरेडी आहेत, जे खूप वर्षापासून स्पेसिफिकली मार्केटमध्ये आहेत, त्या जनरली डिव्हिडंड पे करतात त्यांच्या इन्व्हेस्टरला, कारण तो एक स्ट्रॉंग ब्रँड असतो किंवा एक स्ट्रॉंग कंपनी असते. त्यामुळे लोअर रिस्क असते की हा कंपनी डिव्हिडंड नाही देणार किंवा त्या कंपनीचे डिव्हिडंड्स आपल्याला मिळणार नाही असं नसणं, खूप लोअर रिस्क असते त्या बेसिसवरती. ओके. त्यानंतर जर मी बघायला गेलो व्हेअर डिव्हिडंड यील्ड फंड इन्व्हेस्टेड. सो सिम्पली बघा, डिव्हिडंड यील्ड फंड आहे ते कुठे इन्व्हेस्ट झाले पाहिजे. फंड मॅनेजरचं जर असेल तर 65% ॲटलिस्ट जी अमाऊंट आहे ती डिव्हिडंड यील्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट झाली पाहिजे ॲज पर दी सेबी गाईडलाईन्स. सेबीच्या रूलप्रमाणे जर मी पाहिलं तर 65% ऑफ दी अमाऊंट जी आहे ती तुमची त्यामध्ये इन्व्हेस्ट झाली पाहिजे. हू कॅन इन्व्हेस्ट इन डिव्हिडंड यील्ड फंड्स. सो दीज फंड्स गिव्ह अ स्टेबल रिटर्न because they often invest in mature over a large size companies. Investors seeking reliable returns and more importantly recurring dividend income can invest in these products. So technically जर बघायला गेलो तर जे डिव्हिडंड आहेत स्पेसिफिकली ते जर आपल्याला पाहिजे असेल तर यू कॅन डिरेक्टली गो अँड डिरेक्टली इन्व्हेस्ट इन लार्ज साईज कंपनी जे आहेत त्याच्यामध्ये, जे कंटिन्युअसली जे आहे ते डिव्हिडंड स्पेसिफिकली तुम्हाला पे करतात किंवा डिव्हिडंड तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळतात, ते तिकडे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि एक कॉमन क्वेश्चन ह्यामध्ये आहे की कॅन डिव्हिडंड यील्ड फंड्स बी अ सोर्स ऑफ पॅसिव्ह इन्कम, की डिव्हिडंड्स यील्ड आहे तो जनरली आपला पॅसिव्ह इन्कमचा सोर्स बनेल का. द आन्सर इज येस. येस इन द सेन्स मी बघायला गेलो तर का, कारण डिव्हिडंड फंड्स आर पॅसिव्ह इन्कम जनरेटिंग फंड्स परफेक्ट फॉर इन्व्हेस्टर्स सिकिंग अ कन्सिस्टंट इन्कम. आपण काय विचार करतो की स्पेसिफिकली एक कन्सिस्टंट इन्कम सुरू असला पाहिजे मार्केटमध्ये जेव्हा पण मी इन्व्हेस्ट करतो. सो जे डिव्हिडंड यील्ड फंड आहेत ते तुम्हाला कुठेतरी हेल्प करतील ह्या लेवलला, राईट.
कारण तुम्हाला डिव्हिडंड्स पण मिळतात आणि सोबत तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये युनिट्स पण ॲड केले जातात. तो हा एक लॉजिक आहे त्याच्या पाठचा. ठीक आहे. व्हाय शुड यू इन्व्हेस्ट इन डिव्हिडंड यील्ड फंड? पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम. तुम्ही जी अमाऊंट जी आहे ती जर इन्व्हेस्ट केलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला जर रेग्युलर इन्कम पाहिजे असेल तर तुम्ही डिव्हिडंड यील्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. दुसरं, लेस वोलॅटाईल मार्केट स्विंग्स हॅव अ लिटल इम्पॅक्ट ऑन द अंडरलाईन फर्म्स. तो सिम्पल बघा, लेस वोलॅटाईल काय, कारण आपण जे इन्व्हेस्ट करतो ते एका मोठ्या लार्ज कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतोय किंवा एक स्टेबल ऑर्गनायझेशनमध्ये करतोय. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जास्त आपली स्पेसिफिकली एका फिअरमध्ये नसते, कारण कंपनीज आपल्या सिलेक्शन चांगले असतात आणि गुड रिटर्न्स इन द लॉंग रन. का? कारण जर मी ह्याला एका मोठ्या टाईम पिरियडमध्ये बघितलं 15-20 वर्षाच्या आसपास, तर ज्या पण कंपनीजने डिव्हिडंड डिक्लेअर केला ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर पिरियड, त्यामध्ये आपले डिव्हिडंड वाढवतात प्लस नंबर ऑफ युनिट्स प्लस आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती चालू आहे ती, राईट. सो त्यामुळे लॉंग रनमध्ये हा खूप चांगला रिटर्न देतो, राईट. सो टेक्निकली जर मी नेट सांगायचं म्हटलं, जर तुम्ही इन्व्हेस्टर आहात, फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडमध्ये, तर डिव्हिडंड यील्ड फंड तुमच्या एक स्पेसिफिकली असला पाहिजे. जर तुम्ही इंडेक्स फंड असाल, डायरेक्ट इनडायरेक्ट फंड किंवा डेट फंड असेल, इक्विटी फंड असेल, सोबत तुम्ही एक डिव्हिडंड यील्ड फंड पण ठेवा एका लॉंग रनसाठी, जिकडे तुम्हाला एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.